देवर्षी नारद हे महान ऋषी, भक्त आणि संदेशवाहक म्हणून ओळखले जातात. देवर्षी नारद यांचे व्यक्तिमत्व अनेक अंगांनी समृद्ध आहे. त्यांनी भक्तियोगाचा आचार्य मानले जातात. त्यांनी नारद भक्तिसूत्र नावाचा ग्रंथसुद्धा लिहिलेला आहे, ज्यात भक्तीचे महत्त्व व तिचे प्रकारांचे वर्णन केलेले आहेत. ते नेहमी भगवंताच्या नामस्मरणात आणि भक्तीमध्ये लीन असतात. देवर्षी नारद यांना त्रिकालज्ञानी मानले जातात, म्हणजेच ते भूत, वर्तमान आणि भविष्य जाणणारे आहात व त्यांच्या ज्ञानाचे ते सर्वज्ञ विख्यात आहेत. देवर्षी नारद हे संगीत शास्त्राचे ज्ञाता आहेत आणि वीणा आणि संगीताची गोडी त्यांच्यात असल्यामुळे ते सतत प्रसन्न आणि आनंद असतात. यालाच अनुसरून या प्रसन्न वातावरणात, या आनंद वातावरणात मी सन्माननीय व्यासपीठाला विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. आपल्या सर्वांना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी आपण सर्वांनी उभे राहावे. राष्ट्रगीताला सुरुवात करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. मी श्री सुधीरजी जोगळेकर आणि डॉक्टर निशितजी भंडारकर यांना विनंती करतो की त्यांनी अतिथींच्या शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे श्री ब्रिजेश सिंगजी यांचा अल्प परिचय. श्री ब्रिजेश सिंगजी यांनी अनेक दायित्व सक्षमतेने सांभाळलेले आहेत. श्री ब्रिजेश सिंगजी हे एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत व सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आहेत. श्री ब्रिजेश सिंग महासंचालन माहिती आणि जनसंपर्क महाराष्ट्र शासन येथे कार्यरत आहेत. आपल्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सुरक्षा युनिटला बळकटी दिली आहे. तसेच सायबर क्राईमशी संबंधित विविध प्रकल्प राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. ते सायबर सुरक्षा आणि माहिती सुरक्षा या विषयावरील 2 पुस्तकांचे लेखक देखील आहेत. ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात प्रधान सचिव या पदावर देखील कार्यरत आहेत. अलीकडच्या वर्षात मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त झालेले ते पहिले वरिष्ठ IPS अधिकारी आहेत, हे उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमात आम्ही श्री ब्रिजेश सिंग यांचे स्वागत करतो.
देवर्षी नारदांनी संवादासाठी शाश्वत तत्त्व पाडली आहेत. आपण देवर्षी नारदांचे चिंतन करत असताना आजच्या पत्रकारितेतील त्यांच्या तत्त्वांची शाश्वत प्रसंगिता ओळखणे अत्यावश्यक आहे. सर्व भागधारकांना हितासाठी नारद यांचे जलद, अचूक व मतविरहित पत्रकारितेचा वारसा स्वीकारून आम्ही डिजिटल युगातील गुंतागुंतीत सत्यनिष्ठेने सांभाळू शकतो आणि माध्यमांमधील सत्य आणि पारदर्शकतेतील मूलभूत तत्त्वे कायम ठेवू शकतो. मी विनंती करतो श्री निषेधजी भंडारकर यांना की त्यांनी आपली प्रस्तावना सादर करावी. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री ब्रिजेश सिंगजी, महानिदेशक माहिती आणि जनसंपर्क महानिदेशालय महाराष्ट्र शासन, व्यासपीठावर विराजमान विश्व संवाद केंद्र मुंबईचे अध्यक्ष श्री सुधीरजी जोगळेकर, श्री प्रसाद काथेजी संपादक जय महाराष्ट्र, श्रीमती मयेकर मॅडम जे संपादक आहेत साप्ताहिक विवेक, आणि मिनल मॅडम व्हाईस प्रिन्सिपल कॉलेज, उपस्थित विजेते पत्रकार आणि प्रज्ञावंत. व्यस्त वेळापत्रक असूनही श्री विजय सिंग यांनी आमच्या ह्या प्रोग्रामासाठी होकार दिला आणि वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला सांगताना मला खूप आनंद होतोय की विश्व संवाद केंद्र मुंबई यावर्षी 23व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत त्याचे कार्य काळानुसार बदलत गेले आहेत. सुरुवातीला संघ विचारधारेचा प्रभाव असलेल्या संस्थांसाठी जे सामाजिक कार्य जे करतात ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, नंतर प्रसार माध्यमाचे संपर्क, आणि आता कंटेंट रिसर्च लैब म्हणून आपली भूमिका बाजवत आहेत. हमारे लिए इंडिया फर्स्ट है. भारत के प्रत्येक नागरिक के हृदय में और मन में सकारात्मक विचार लाने की दृष्टि से और अपने राष्ट्र के प्रति अभिमान दिखाने के लिए परस्पर सौहार्द की आवश्यकता है, ये हमारा मानना है. विश्व संवाद केंद्र का घोष वाक्य है सौहार्द सौहार्दतम. इसका मतलब है सौहार्द के माध्यम से जनता में और देश में सुख का वातावरण, खुशी का वातावरण फैलाना. लेकिन आज जो नैरेटिव के जो सिनारियो दिख रहे हैं, रोज सवेरे आप उठेंगे, आपके सोशल मीडिया चैनल में या आपके टेलीविज़न चैनल में, न्यूज़पेपर में जो आपको देश विरोधी तत्व अपने नैरेटिव्स, अपने विचार सामने रखते हैं, उससे देखकर ऐसा लगता है कि हमें बहुत कुछ इस विषय में करना है. युद्ध की स्थिति में आज हम हैं, हमारा देश भी है, हमारे पड़ोसियों के पास देखिए कि क्या सिचुएशन है. आज हमें भी इस चीज़ से सजग रहना होगा और झूठी बातें, गलत नैरेटिव्स, इस तरह की चीज़ें जो हमारे सामने आ रही हैं उसको रिफ्यूट भी करना बहुत ज़रूरी है. आपने हाल ही में देखा होगा कि हिडनबर्ग की स्टोरी या रिपोर्ट जो 80 पेज की है, 120 पेज की है, वो सोशल मीडिया पर रिलीज़ होती है और एग्जैक्टली 28 मिनट में एक पॉलिटिकल पार्टी प्रेस कॉन्फ्रेंस करती है. मैं उनके इंटेलेक्चुअल को दाद देता हूँ, सैल्यूट करता हूँ कि 28 मिनट में पूरा रिपोर्ट पढ़ लिया उन्होंने, उसके विवेचना भी कर ली और उस पर प्रेस कॉन्फ्रेंस भी कर लिया. इसके पीछे का तथ्य यह है कि हम हमेशा कहते हैं कि एक न्यूज़ के पीछे दूसरी न्यूज़ होती है, हर खबर के पीछे दूसरी खबर होती है, और विश्व संवाद केंद्र के अंदर में हम लोग वही करते हैं कि इस रीडिंग बिटवीन द लाइन्स जो कहा जाता है कि हर खबर के पीछे अच्छे से उसके तथ्यों की जानकारी लेते हुए हम सामने ले सकें. सवेरे से टेलीविज़न शुरू करेंगे महाराष्ट्र में, मुंबई में, तो वहाँ पे भी एक नैरेटिव का वार शुरू है. वो मुझे एक दिवाली का एक ॲडव्हर्टायझिंग याद आती है. चला चला सकाळ झाली, नरेटिव्हची वेळ झाली, रिपोर्टर आपले टरटरची वाट बघतात आहेत. दिस इज व्हॉट इट इज हॅपनिंग. आम्ही राजकीय कथनाबद्दल बोलत नाही आणि आमचा विषय पण नाही आहे, पण कधी देशाविरुद्ध चुकीचे आणि घाणेरडे स्टेटमेंट, कधी आर्मीच्या विरोधात, कधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारच्या विरोधात, कधी हिंदुत्वाबद्दल,
कम ऑन गाइस, दिस इज हाई टाइम फॉर अस। ये सब चीज़ को कॉम्बैट करने के लिए विश्व संवाद केंद्र अपनी तरफ से पूरी कोशिश करता है कि हम कहाँ कहाँ पे अपना एक छोटा सा हाथ लगा सकें ताकि देश में और समाज में एक पॉजिटिव नैरेटिव, सकारात्मक विचार आए। इसके लिए हम नागरिक पत्रकारिता के कोर्सेस, वर्कशॉप्स, सोशल मीडिया प्लेटफॉर्म के प्रशिक्षण, यंग थिंकर्स मीट, इस टाइप के प्रयोग हम करते हैं और आयोजन भी करते हैं। आपको बताते हुए खुशी होगी कि आने वाले 1.5 महीने में इसी कॉलेज में, कीर्ति कॉलेज में, हमने सर्टिफिकेट कोर्स लॉन्च किया है जो सिटीजन जर्नलिज्म पे होगा। और हमारी पूरी कोशिश रहेगी कि इसके द्वारा आज का जो यूथ है, युवा है, उसको संज्ञान मिलेगा और वो भी कुछ कंट्रीब्यूट कर पाएगा अपने देश के लिए। पिछले कई वर्षों से ये हमारा 23वां वर्ष है जहाँ पे हम नारद पुरस्कार समारोह का आयोजन कर रहे हैं। पिछले 2-3 वर्षों से हमने पत्रकारों के साथ में जो इलेक्ट्रॉनिक और प्रिंट के हैं उसके साथ में सोशल मीडिया को भी इंक्लूड किया है, क्योंकि हमको लगता है कि आज के ज़माने में, आज के युग में जो सोशल मीडिया जिस स्पीड से बढ़ रही है उसमें ये जो इन्फ्लुएंसर्स हैं, ये जो सोशल मीडिया के प्लेयर्स हैं, वो भी बहुत डिसरप्टिव रोल अदा कर सकते हैं। एक बार फिर मैं विजेता पत्रकार, सोशल मीडिया सामग्री बनाने वाले, कंटेंट के इन्फ्लुएंसर्स और उनके जितने भी रिलेटिव्स यहाँ हैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ। और आज का कार्यक्रम यहाँ से शुरू होता है। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। धन्यवाद निशित जी। मी आता विनंती करतो की श्री सुधीर जोगळेकरजींनी देवर्षी नारद पत्रकार सन्मान योजनेविषयी व निवड समिती सदस्यांचा परिचय करून द्यावा। मित्रो, विश्वसंवाद केंद्र नेमकं काय करतं याविषयीची माहिती निश्चितजींनी सांगितली, त्यामुळे माझं निम्मं काम कमी झालेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला किंवा नारद जयंतीला विश्वसंवाद केंद्रातर्फे नारद सन्मान सोहळा, नारद पत्रकार पुरस्कार असा कार्यक्रम हा गेली 23 वर्ष होतो आहे। आणि 23 वर्षांपूर्वी ज्या वेळेला या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यावेळेला पहिल्यांदा एका ज्येष्ठ पत्रकाराला हा सन्मान दिला जात असे आणि तेव्हापासून बदल होत होत गेल्या 23 वर्षामध्ये आता प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया अशा तिन्ही क्षेत्रांमधल्या इन्फ्लुएन्सरना किंवा सिनियर पत्रकारांना या कार्यक्रमामध्ये सन्मानित केलं जातं। यंदा खरं म्हणजे बुद्ध पौर्णिमेला किंवा नारद जयंतीला हा कार्यक्रम मे महिन्यामध्ये व्हायला हवा होता, परंतु लोकसभा निवडणुकांचं वातावरण असल्याकारणाने तो कार्यक्रम पुढे ढकलावा लागला आणि आता तो कार्यक्रम आज या ठिकाणी होतो आहे। या पुरस्काराकरता कोणाकडूनही कसलेही अर्ज मागवले जात नाहीत, हे या पुरस्काराचं पहिलं वैशिष्ट्य आहे। कोणाला पुरस्कार द्यावा याच्याकरता जी निवड समिती नेमली जाते ती निवड समिती ह्या सर्व क्षेत्रांमधल्या पत्रकारांचं काम लक्षामध्ये घेऊन त्यांच्या नावांची शिफारस विश्वसंवाद केंद्राला करते आणि मग विश्वसंवाद केंद्र त्याच्यावरती एकदा संमती त्याच्यावरती व्यक्त झाल्यानंतर त्या पत्रकारांना संपर्क केला जातो आणि त्यांनी जर का नाही म्हटलं आम्ही हा पुरस्कार नाही घेणार तर मग दुसऱ्या पत्रकाराचं नाव त्याच्याकरता विचारात घेतलं जातं। पण हा प्रकार कधीही गेल्या 23 वर्षात करावा लागला नाही। ज्यांची नावं ह्याच्याकरता सुचवली गेली त्या सर्वांनी हा पुरस्कार आतापर्यंत स्वीकारला, हे या पुरस्काराचं वेगळेपण आहे। दुसरं वेगळेपण असं आहे की हा पुरस्कार कधीही कुणीही परत केलेला नाही। आता एकच अपवाद फक्त 1 वर्ष असा घडला की ज्या पत्रकाराची निवड करण्यात आलेली होती त्या पत्रकाराला यायची भरपूर इच्छा होती, पण त्याच्या ऑफिसने त्याला जायला विरोध केला की नाही हा संघवाल्यांचा पुरस्कार आहे, जायचं नाही कार्यक्रमाला, आणि त्यामुळे तो बिचारा पत्रकार त्या वर्षी येऊ शकला नाही। पण हा एक अपवाद सोडला तर गेल्या 23 वर्षामध्ये असा प्रसंग कधीही घडला नाही।
माझ्याबरोबर ज्यांनी या निवड समितीमध्ये काम केलं अशा तिघांपैकी प्रसाद काथे या ठिकाणी उपस्थित आहेत. जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीचे संपादक आहेत. गेली 30 वर्ष जवळजवळ पत्रकारितेमध्ये आहेत. विविध चॅनेल्सवरती प्रिंट मीडियामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. दुसरे आहेत अश्विनीताई मयेकर, साप्ताहिक विवेकच्या संपादिका आहेत आणि त्याही जवळजवळ तेवढीच वर्ष पत्रकारितेमध्ये आहेत. तिसरे आमच्याबरोबरचे असणारे माझे सहकारी मागे बसलेत प्रणव भोंदे. ते विश्वसंवाद केंद्राचे संपादक म्हणून अनेक वर्ष काम पाहत होते आणि आज त्यांनी मागे बसणं पसंत केलं, त्यामुळे ते आज मागे आहेत, आपल्याबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर नाहीत. मला साधारणपणाने एक या पुरस्कारांचा 10व्या-11व्या वर्षी केव्हा तरी पुरस्कार मिळाला आणि तेव्हापासून मी विश्वसंवाद केंद्राशी जोडला गेलो आणि आता विश्वसंवाद केंद्राचा अध्यक्ष म्हणून सध्या काम पाहतो. मला विश्वसंवाद केंद्रातर्फे दिले जाणारे हे जे पुरस्कार आहेत 8 पुरस्कार, या 8 पुरस्कारांमध्ये मला विशेषत्वाने असं सांगावंसं वाटतं की जे अनेक प्रकारचे विश्वसंवाद केंद्र उपक्रम चालवतो त्याच्याचबरोबर विश्वसंवाद केंद्र राष्ट्रीय मुद्द्यांवर भर देत जी पत्रकारिता चालवते त्या पत्रकारितेचा खऱ्या अर्थाने हा एक प्रकारे होणारा गौरव आहे. कारण हा पत्रकार अशाच पत्रकारांना दिला जातो जे मूल्याधिष्ठित पत्रकारिता करतात, जे विशुद्ध चारित्र्याचे पत्रकार आहेत त्यांचीच निवड अशा स्वरूपाच्या पुरस्काराकरता केली जाते आणि जे राष्ट्रहित किंवा समाजहित लक्षात घेऊन आपली पत्रकारिता राबवतात अशांचीच निवड या पुरस्कारासाठी होते. आज हा पुरस्कार देण्यासाठी ब्रिजसिंहांसारखे अधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. परवा ज्या वेळा त्यांनी ह्या कार्यक्रमाला यावं याच्याकरता त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा ते अत्यंत व्यथितून म्हणाले की अशा सर्व खरं म्हणजे समाजविरोधी आणि देशविरोधी शक्तींना उघडं पाडण्यामध्ये आणि त्यावर कडाडून लिहिण्यामध्ये उजव्या विचारांचे पत्रकार कमी पडत आहेत असं मला व्यक्तिशः वाटतं. हे त्यांचं मत आहे. आज ते या समारंभाला उपस्थित आहेत. या निमित्ताने त्यांचं मनोगत व्यक्त करत असताना ते आपल्याला एकूणच सध्याची एकूण सगळी सामाजिक राजकीय परिस्थिती, त्या परिस्थितीमध्ये पत्रकारांसमोर उभी असलेली आव्हानं या विषयावर निश्चितपणाने मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्र्यांच्या एका कार्यक्रमासाठी त्यांना लाईव्ह असल्याकारणाने लवकर जायचं आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये मी जास्त वेळ थांबत नाही. या कार्यक्रम पुढे नेण्याकरता मी सूत्रसंचालकाला विनंती करतो. धन्यवाद सुधीरजी. पत्रकारिता ही सत्याची सेवा करण्यासाठी असते. देवर्षी नारद मुनी सत्याच्या प्रचारासाठी प्रसिद्ध आहेत. ते सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगत असत जेणेकरून लोकांना सत्य समजावे. देवर्षी नारद मुनी हे देवदेवता, ऋषीमुनी आणि पृथ्वीवरील लोकां यांच्या संदेशवाहक म्हणून काम करत असत. ते सदैव विविध ठिकाणावर फिरतात, विविध घटना आणि परिस्थितींची माहिती मिळवत आणि ती इतरांपर्यंत पोहोचवत असत. देवर्षी नारद मुनींची माहिती गोळा करण्याची आणि ती योग्य ठिकाणी पोहोचवण्याची पद्धत ही पत्रकारितेच्या कामाशी मिळती जुळती आहे. त्यांच्या कार्यामुळेच त्यांना आद्य पत्रकार मानले जातात. पत्रकारितेतील त्यांचे तत्त्व म्हणजेच लोकांना सत्य माहिती मिळू देणे, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणे आणि समाजात सुसंवाद साधण्याचे साधन बनणे हे सर्व नारद मुनींच्या कार्यात दिसून येते. म्हणूनच देवर्षी नारद यांना आद्य पत्रकार असे मानले जातात. याच स्वभावाला अनुसरून आपले विजेते जे आहेत श्री अजयजी गोगोटे, श्री अजित गोगटे, श्री धीरज वाटेकर, श्रीमती प्रज्ञा पोवडे, श्री अक्षय मांडवकर, श्री सचिन गायकवाड, श्री गौरव ठाकूर, श्री ओंकार दाभाडकर, सुश्री वनश्री राडे यांना विश्वसंवाद केंद्रातर्फे यावर्षी पुरस्कार देणार आहेत. यांचा परिचय पुढील प्रमाणे. वरिष्ठ पत्रकार श्री अजित गोगटे हे माजी विशेष प्रतिनिधी इंडियन एक्सप्रेस ग्रुप, माजी वरिष्ठ सहाय्यक संपादक लोकमत. त्यांनी 4 दशकांच्या पत्रकारितेच्या कारकिर्दीमध्ये श्री गोगटे यांनी मुख्यत्वे कायदा आणि न्यायालय या विषयाचे वृत्तांकन व विविध विषयांवर विपुल प्रसंगित लेखन केलेत. दैनिक लोकसत्तामध्ये सलग 27 वर्षे कायदा व व्यवस्थापनेचे सोप्या भाषेत वृत्तांत व अन्य संपादकीय लेखन त्यांनी केले. दैनिक लोकमतमध्ये वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी त्यांनी केली. निवृत्तीनंतर पाळण्यात न दिसलेले पाय हे आत्मचरित्रपर पुस्तक प्रकाशित व पुस्तकातून पत्रकारितेच्या या आव्हानात्मक क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या निवेदितांना त्यांनी मार्गदर्शन केलेले आहेत. मी श्री अजितजी गोगटे यांना
पुरस्कारासाठी विनंती करतो. प्रिंट मीडियाचे पत्रकार श्री धीरज वाटेकर हे पत्रकार म्हणून कोकण इतिहास व संस्कृती, ग्रंथ चळवळ, पर्यटन, निसर्ग आणि पर्यावरण आदी सामाजिक जागृतपरी विषयात गेली 25 वर्षे कार्यरत आहेत. कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील असलेले धीरजजी आतापर्यंत पर्यटन व चरित्रलेखन या विषयांवरील 9 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. राज्यभरातील महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, सागर, लोकराज्य, साप्ताहिक सकाळ, लोकप्रभा आदी विविध नियतकालिकातून त्यांनी गेले 25 वर्षे सातत्याने लिखाण केलेले आहेत. मी धीरजजींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं श्रीमती प्रज्ञा पौडे एंटरटेनमेंट PR च्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात करत मागील 5 वर्षापासून ABP माझा या वृत्तवाहिनीत डेप्युटी प्रोड्युसर आणि वृत्तनिवेदिका म्हणून कार्यरत आहेत. वृत्तनिवेदिकासोबतच वाहिनीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, गदी माडगूळकर, विष्णू गणेश पिंगळे अशा विविध विषयांवर डॉक्युमेंटरी फिल्म्सची निर्मिती त्यांनी केली. तसेच व्हॉइस ओव्हर कलाकार अशी त्यांची ओळख आहे. मी श्रीमती प्रज्ञाजींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. युवा पत्रकार श्रेणीमध्ये श्री अक्षय मांडवकर हे दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रात वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी या पदावर कार्यरत आहेत. गेल्या 8 वर्षापासून पर्यावरण पत्रकारिता क्षेत्रात त्यांचे काम आहेत. पर्यावरण व वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकांमध्ये विशेष रस त्यांना आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. कोकणात सुरू असलेल्या समुद्री कासव संवर्धन व धनेश पक्षी संवर्धन प्रकल्पांमध्ये ते सक्रिय सहभाग घेतात. धनेश पक्ष्यांविषयी केलेल्या जनजागृतीबद्दल त्यांना धनेश मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. मी श्री अक्षय मांडवकर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे.
डिजिटल आणि सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम हे सोशल मीडिया चॅनलसाठी श्री सचिन गायकवाड यांचं इंस्टाग्राम चॅनल भोजन कट्टा. या इंस्टाग्रामवरील आपल्या भोजन कट्टा हँडलद्वारे समाजाच्या सामाजिक समस्या समाजासमोर मांडण्यासाठी सचिनजी नेहमीच प्रयत्नरत आहेत. आपल्या केटरिंगच्या सांभाळात सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कॅन्सर रुग्णांना शक्य तेवढी मदत ते करतात. तसेच आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून मराठी लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी सचिनजी नेहमीच तत्परीत असतात. सोशल मीडियाच्या यूट्यूब श्रेणीमध्ये श्री गौरवजी ठाकूर यूट्यूब स्टार आहेत, जे त्यांच्या गौरव ठाकूर GSF यूट्यूब चॅनलसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी अल्पावधीतच 6 दशलक्ष यूट्यूब फॉलोअर्स मिळवले आहेत. भारतीय इतिहास, राजकारण, जिओपॉलिटिक्स, करंट अफेअर्स, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध सामाजिक समस्यांवर संशोधन करून त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर प्रसारित करण्यासाठी गौरव ठाकूर प्रसिद्ध आहेत. गेट सेट फ्लाय मीडिया या प्रभावशाली मार्केटिंग एजन्सीचे संपादक आहेत. ते सायंटिफिक भारत या NGOचे देखील संस्थापक आहेत. मी श्री गौरव ठाकूरजी यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे. फेसबुक श्रेणीतील श्री ओंकार दाभाडकर फेसबुक ब्लॉग अशा माध्यमातून सामाजिक व राजकीय विषयांवर अभ्यासपूर्व लेखन, विविध वृत्तपत्र मासिकांमध्ये त्यांचे प्रकाशन, टेलिव्हिजन डिबेट्समध्ये देखील त्यांचा सहभाग, पर्यावरण, स्त्रीप्रश्न, जातीभेद निर्मूलन, समानता, सामाजिक समरसता अशा अनेक मुद्द्यांवर फॅक्ट चेक करून खोट्या प्रचारांमधील सत्य समोर आणण्यासाठी ओंकारजी प्रसिद्ध आहेत. ओंकारजी व्यवसायाने उद्योजक आहेत. ते ई-कॉमर्स सॉफ्टवेअर कंपनीजची व्यवसाय वृद्धी करून देणारी बूम 91 ही मार्केटिंग आणि ब्रँडिंग एजन्सी, तसेच मराठी उद्योजकांना त्यांचा व्यवसाय वाढवता येण्यासाठी विविध प्रकारचे कोर्सेस चालवणारी उद्योजक लाईफस्टाईल ही ट्रेनिंग कंपनी देखील ओंकारजी यशस्वीरित्या पुढे नेत आहेत. मी श्री ओंकारजींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन पुरस्कार घ्यावे. चेंज आहे आता हे झालं ना, डायरेक्टली इथे आणि हे इथे कारण की यांना निघायचं आहे आता. पत्रकारितेतील उत्कृष्ट विद्यार्थी सुश्री वनश्री राडये, मुंबई विद्यापीठातील मराठी पत्रकारितेतील गुणवंत विद्यार्थिनी, तसेच सध्या टार्गेट पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये मराठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. मी सुश्री वनश्रीजींना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन पुरस्कार घ्यावे.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री ब्रजेश सिंगजी, मी यांना विनंती करतो की त्यांनी पोडियमवर येऊन मार्गदर्शन करावे. मंचावर उपस्थित सुधीर जोगळेकर, अश्विनी मयकर, माझे मित्र प्रसाद काथे, मीनल मॅडम, निशितजी आणि मान्यवर, राजऋषी नारदाच्या नावाने पत्रकारांना सन्मान देणे उपयुक्तच आहे. म्हणजे देव आणि दानवांमध्ये सुसंवाद घडवून आणणे हे योग्य प्रकारे करतात. आणि सध्या तर सोशल मीडियामुळे देव कोण आहे दानव कोण आहे हेच ओळखणं कठीण झालं आहे. असो तरी पण आपण बघा की इराणपासून चायनापर्यंत एक देश बघा, इराणपासून चायनापर्यंत एकच फ्लरिशिंग डेमोक्रेसी आहे, दॅट इज इंडिया. आणि याच्यात प्रेसचा मोठा सहभाग आहे. म्हणजे अगदी इफ यू लुक ॲट द स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स तिथपासून मग टिळकांचा बघा किंवा महाराष्ट्रात जर्नलिझमची जुनी परंपरा आहे, त्या परंपरेला धरून एक मोठा वाटा आहे टू कीप दिस डेमोक्रेसी अँड कीप दिस नेशन इंटॅक्ट. लुक ॲट मी तिन्ही भाषेत बोलणार, हिंदी, इंग्रजी, मराठी. लुक ॲट द रिसेंट इव्हेंट्स इन बांगलादेश. आणि सगळ्यांना वाटतं की जे जेन झी रेव्होल्युशन झालं वगैरे वगैरे, इट इज ॲक्च्युली अ डीप सीटेड कॉन्स्पिरसी. आणि मी ऑफिशियली सांगतो, इट्स अ डीप सीटेड कॉन्स्पिरसी. जे तुम्हाला वाटतं की छात्र शिबिरने केलं, व्हॉट इज छात्र शिबिर? छात्र शिबिर इज रन बाय सर्टन इंटेलिजन्स एजन्सीज फ्रॉम अक्रॉस सम अदर कंट्री सपोर्टेड बाय थर्ड कंट्री. आणि सिस्टमॅटिकली ते लोक कुणाला राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतात? समबडी हू इज रिलेटेड विथ सम डीप स्टेट सिन्स इयर्स. हे लोक कल्टिवेट करतात, लोकांना सिस्टमॅटिकली कल्टिवेट करतात, पेरतात आणि असे सोशल मीडियावर ट्रेंड करून अल्गोरिदम सेट करून रेव्होल्युशन्स तयार करतात. एक स्टडी करा, जर कलर रेव्होल्युशन्स नावाची एक संकल्पना आहे. हे कलर रेव्होल्युशन्स किंवा अरब स्प्रिंग कुठल्या प्रकारे सोशल मीडियाचा वापर करून केला गेलेला. आणि यालाच रशियाने प्रत्युत्तर दिलं. रशिया क्रिएटेड वन कंपनी कॉल्ड इंटरनेट रिसर्च एजन्सी IRA. आणि याचा अध्यक्ष होता एक प्रिगोझिन नावाचा माणूस, जो नंतर वेन ही वेंट अगेन्स्ट पुतिन, तो इन सस्पिशियस सर्कमस्टान्सेस ही वॉज नेवर फाउंड. पण अमेरिकन इलेक्शनमध्ये अमेरिका गॉट द टेस्ट ऑफ इट्स ओन मेडिसिन. ज्या प्रकारे ते सगळ्या बाकी देशांच्या इंटरनल याच्यामध्ये ढवळाढवळ करतात किंवा ओपिनियन्स तयार करतात, अमेरिकामध्ये तसं झालं. ब्रेक्झिटमध्ये इट इज सेड दॅट देर वॉज अ ग्रेट रोल ऑफ सोशल मीडिया इन स्विंगिंग द पॉप्युलर पब्लिक ओपिनियन. आणि हे सगळीकडे घडत आहे. रिसेंटली बघा तुम्ही की पब्लिक ओपिनियन्स आर नो लॉंगर बिंग शेप्ड बाय मीडिया. पब्लिक ओपिनियन्स जे आहेत ते सोशल मीडियावरून, आपल्याकडे मोठे इन्फ्लुएन्सर्स आहेत, दे नो की हाऊ दिस अल्गोरिदम इज ऑपरेटेड, हाऊ अ पर्टिक्युलर थिंग इज स्प्रेड. आणि या काही टेक कंपन्या कंट्रोल करतात की हाऊ यू वुड फील, वॉट यू वुड थिंक, राईट, हाऊ यू फील अबाउट युअर कंट्री, हाऊ यू फील अबाउट वर्ल्ड इश्यूज इज कंट्रोल्ड बाय सम टेक कंपनीज अँड देअर अल्गोरिदम्स. एकदा एक टी व्हीवर डिबेट होता आणि आय वॉज टॉकिंग फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ टेक डाऊन ऑफ कंटेंट. कधी कधी हार्मफुल कंटेंट असतं ते टेक डाऊन करायचं असतं. इट मे बी पर्सनल कंटेंट, पर्सनल फोटोज ऑफ समबडी लीक्ड आउट, और इट मे बी समथिंग विच मे हॅव अ लार्ज इम्प्लिकेशन ऑन लॉ अँड ऑर्डर. तर मला गुगलचा तो वकील होता तिकडे, तो टी व्हीवर म्हणतो की तुम्हाला काय अधिकार आहे हे करण्याचा वगैरे वगैरे वगैरे. म्हटलं वी आर अ सॉवरेन कंट्री अँड इफ एनी restriction on freedom of speech has to be made, it has to be made in the framework of the constitution. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये फ्री स्पीचला जे योग्य निर्बंध आहेत ते डिक्लेअर्ड आहेत आणि त्याची पद्धत आहे. म्हटलं तुम्ही काय फॉलो करता सांगा, तुमचा काय लिगल बेसिस,
तुमचा अल्गोरिदमची काय ट्रान्सपरन्सी, तुमची काय अकाउंटेबिलिटी, तुमचं काहीच नाही. हाऊ आर यू क्वेश्चनिंग अ सॉवरेन स्टेट अँड आस्किंग देम वॉट दे वॉन्ट टू डू अबाउट देअर ओन पीपल. आणि आमच्याकडे हे करताना वी हॅव ड्यू प्रोसेस, वी हॅव ट्रान्सपरन्सी, वी हॅव अकाउंटेबिलिटी, वी हॅव ऑडिट ट्रेल, आणि तुम्ही विरुद्ध यू कॅन चॅलेंज दॅट, यू कॅन गो टू कोर्ट. बरोबर आहे. टेक कंपनीकडे असं काही नाही. त्यांना जे पाहिजे ते दे वुड बी डिसाईड टू ट्रेंड ऑर नॉट टू ट्रेंड. तुमचे फॉलोअर सडनली कमी करणार, जास्त करणार, इट इज अप टू देम. यू आर एंटायरली ॲट देअर मर्सी. अशा परिस्थितीत इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव जर्नलिस्टिक क्वालिटी अँड इंटिग्रिटी. आणि आय एम व्हेरी सॉरी टू से इन लास्ट मेनी इयर्स दिस हॅज बीन सिव्हिअरली कमिंग डाऊन. माझ्या वडिलांनी 20 वर्ष पत्रकारिता केली. मी नागपूरचा आहे. आणि त्यांच्या काळात त्यांचे जे चीफ रिपोर्टर वगैरे असायचे, एक काही चुकलं ना ते असं काही बोलायचे की 3-3 दिवस माणूस झोपायचं नाही. द स्टँडर्ड्स ऑफ जर्नलिझम वेअर सो एक्झॅक्टिंग. आता काय भाषा, काय व्याकरण, काय सुरू आहे, काही कुणी छापतं. हेडलाईन्स बघा. आणि डिजिटलमुळे तर अजून चेंज झालेलं आहे. क्लिक बेट असतं की न्यूज काय असणार, मथळा काय असणार, आत कंटेंट काय असणार, काही तारतम्य नाही, काही साम्य नाही, आणि काही जबाबदारी नाही. सोशल मीडियावर तुम्ही काही लिहून मोकळे होऊ शकता. कारण व्हॉट वी आर फॉलोईंग इज वी आर फॉलोईंग सेक्शन 230C ऑफ कम्युनिकेशन्स डिसेन्सी ॲक्ट ऑफ USA, जिथे देर इज अ कॉन्सेप्ट कॉल सेफ हार्बर. सेफ हार्बरचा अर्थ असा आहे की तुमच्या प्लॅटफॉर्मवर कुणीही काही केलं तर त्याची जबाबदारी याची नाही. म्हणजे आता कीर्ती कॉलेजनी प्लेग्राऊंड इथे तयार केला आहे, त्या प्लेग्राऊंडवर कुणी येऊन कुणाला शूट करतोय किंवा ड्रग्ज विकतोय तर कीर्ती कॉलेजची जबाबदारी नाही, असं शक्य नाही. इफ यू आर क्रिएटिंग अ फॅसिलिटी, इफ यू आर क्रिएटिंग अ प्लेस, देन इट इज युअर बाउंड अँड रिस्पॉन्सिबिलिटी टू सी दॅट इट इज नॉट यूज फॉर रॉंग पर्पसेस. पण हे सिस्टमॅटिकली केलं. आणि तुम्हाला मी अजून आश्चर्याची गोष्ट सांगतो की देर इज अ इन्व्हेस्टमेंट वेंचर कॅपिटल फर्म कॉल इनक्यूटेल. आपण गुगल करा आताच, राईट. इनक्यूटेल इज द वेंचर कॅपिटल आर्म ऑफ CIA. आपण फक्त माहीत करा यांनी कुठल्या कंपनी काढल्यात, इन्क्लुडिंग गुगल. गुगल हॅज बीन क्रिएटेड बाय इनक्यूटेल. इनक्यूटेल इज CIA's वेंचर कॅपिटल आर्म. इट इज सो क्लिअर. आणि हाऊ डोंट वी अंडरस्टँड दिस इन दिस कंट्री. दुसरं, आता एव्हरीथिंग इज कंटेस्टेड इन अ डेमोक्रेसी, अँड मतांतरं आवश्यक आहेत डेमोक्रेसीमध्ये. दॅट इज द सोल ऑफ डेमोक्रेसी. पण याच्यात नॅरेटिव्ह सेट केले जातात व्यवस्थित, आणि या नॅरेटिव्हजना व्यवस्थित फंडिंग केली जाते. डिक्लेअर्ड ऑब्जेक्टिव्ज आहेत बाहेर ऑर्गनायझेशन्सचे. देर आर फोर्सेस विच वॉन्ट टू डिस्टॅबिलाइज द कंट्री. देर आर फोर्सेस विच वॉन्ट टू हर्ट आवर इकॉनॉमी. आणि ते सिस्टमॅटिक कॅम्पेन्स चालवतात. आणि यू कॅन सी द पॅटर्न्स ऑफ फंडिंग. म्हणजे इवन फॅक्ट चेकिंग असेल तर फक्त काही फॅक्ट चेकिंग एजन्सीजना फंडिंग फ्लो होतं, बाकी फॅक्ट चेकिंग एजन्सीजला फंडिंग फ्लो होत नाही. फॅक्ट चेकिंग एजन्सीजही, इथे फॅक्ट चेकर जे आहेत त्यांना विचारा की फॅक्ट चेकिंग इटसेल्फ हॅज बिकम फॅक्ट चेक करतात, पण एका प्रकारचे फॅक्ट चेक करतात, दुसऱ्या प्रकारचे फॅक्ट चेक करत नाही. तुम्ही त्यांच्यासमोर जा, त्यांना सांगा की हे फॅक्ट चेक करा, नाही करणार. दे चूज. वाय डोंट दे सकाळपासून why don't they take all the facts and check, किंवा important facts and check? Why do they choose? Why do people say that fact checking itself has become a partisan business or a biased business? हे असं होत आहे. आणि it is essential that this kind of literacy has to be brought to people. आणि I think it is the role of press. तर तुमची आताही credibility आहे. Please see to it that the quality of journalism is intact. आणि त्याच्याबद्दल लोकांना सन्मान त्याच्या मनात पाहिजे. Because otherwise the quality of journalism, due to speed, due to continuous breaking news, due to continuous digital impact, is going down. आणि somewhere मला वाटतं या प्रकारे जसं आपण लोकांना शोधून चांगल्या लोकांना पुरस्कार देत आहे, त्या प्रकारे समाजाशी संवाद साधून we have to give them the wherewithal, a kind of inoculation against disinformation. पूर्ण युरोपमध्ये they are so worried about Russian disinformation campaigns that त्यांच्या पार्लमेंटमध्ये डिबेट्स आहेत. प्लीज गो अँड सी द पार्लमेंट डिबेट्स अबाउट हाऊ सोशल मीडिया इज क्रिएटिंग सोशल डिस्कॉर्ड. आणि याच्याबद्दल देअर हॅव टू बी सम गार्ड रेल्स. त्यामुळे 2021मध्ये भारत सरकारने
सोशल मीडिया इंटरमिजियरी गाईडलाईन्स अँड डिजिटल मीडिया एथिक्स कोड. मला एक कॉल घ्यावा लागेल. ज्या कारणामुळे सरांनी असं म्हटलं होतं की माझं येणं जरा अनिश्चित राहील, त्याच्याच एका कामाकरता कदाचित त्यांना जावं लागणार आहे. त्यांनी म्हटलं की कार्यक्रम तुम्ही पुढे सुरू करा. मी अजितना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. मंचावरील मान्यवर आणि समोर बसलेले मान्यवर यांना सादर प्रणाम. मनोगत व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार आणि सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन आणि सर्व उपस्थितांना धन्यवाद. सुधीर जोगळेकर यांनी पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आल्याचा फोन करून कळवले आणि तो स्वीकारण्याची विनंती केली. तेव्हा स्वाभाविकपणे आनंद तर झालाच, पण अचंबाही वाटला. पुरस्कारासाठी स्वतःच्या पात्रतेची निवड समिती एवढीच मला स्वतःलाही खात्री असल्यामुळे पुरस्कार स्वीकारण्यास लगेच होकार दिला. हा होकार दिल्यानंतर मग पुरस्कार देणारी संस्था आणि पुरस्कार यांच्याविषयी माहिती घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न विश्वसंवाद केंद्र या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो हे त्यातून मला कळले. माझा संघाशी सुतराम संबंध नाही, मी संघाचा विरोधकही नाही, पण मला संघाविषयी ममत्वही नाही. खरे तर मला कोणत्याच विचारसरणीचे झोकून द्यावे एवढे आकर्षण कधीच वाटले नाही. तरीही पुरस्कारासाठी माझी निवड केली जावी याचा मला सुरुवातीस वाटलेला अचंबा हा नंतर दूर झाला. कारण याआधी गेल्या 22-23 वर्षामध्ये पुरस्कार दिल्या गेलेल्या एकूण 84 जणांमध्ये संघाच्या वैचारिक परिघाबाहेरचेही अनेक जण होते हे त्यातून स्पष्ट झाले. पत्रकारितेमधील उत्कृष्ट कामगिरीचा आणि उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार मला देण्यात आल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे. यामधील उत्कृष्ट कामगिरी आणि उल्लेखनीय योगदान हे निर्विवाद सत्य आहे. व्यावसायिक जीवनातील माझा हा पहिला आणि एकमेव पुरस्कार आहे. व्यावसायिक कारकीर्द संपल्यानंतर का होईना, पण या कामगिरीचा आणि योगदानाचा पुरस्काराच्या स्वरूपामध्ये औपचारिक आणि जाहीर गौरव करण्याचा पहिला मान मिळवल्याबद्दल विश्वसंवाद केंद्र हे सुद्धा माझ्या एवढेच अभिनंदनास पात्र आहे. चांगले काम करणाऱ्यास प्रोत्साहन देणे आणि त्यावरून इतरांना प्रेरणा मिळावी असा जर पुरस्कार देण्याचा उद्देश असेल तर माझ्या बाबतीत तो सर्वस्वी गैरलागू ठरतो. इतरांनी माझ्यावरून प्रेरणा घेणे हे सुद्धा तितकेसे आशादायी नाही हे वास्तव गेल्या अनेक दशकांच्या अनुभवावरून दिसून आले आहे. आणीबाणीच्या काळामध्ये 4 खाजगी वृत्तसंस्थांचे सक्तीने एकत्रीकरण करून समाचार नावाची एक सरकारी एकाधिकारशाही वृत्तसंस्था स्थापन केली गेली होती. त्या वृत्तसंस्थेमध्ये 1977 प्रशिक्षार्थी उपसंपादक या रूपाने मी पत्रकारितेस सुरुवात केली. सन 2021 दैनिक लोकसत्तामधून वरिष्ठ सहाय्यक संपादक या पदावर असताना मी सक्रिय पत्रकारिता थांबवली. थोडक्यात तब्बल 44 वर्ष मी पगारी पत्रकार म्हणून काम केले. यापैकी 1982
ते 2011 असा सलग 28 वर्षांचा दैनिक लोकसत्तामधील नोकरीचा कालखंड हा खऱ्या अर्थाने माझ्या उत्कृष्ट कामगिरीचा आणि उल्लेखनीय योगदानाचा ठरला. त्या कालखंडात मी कायदा आणि न्यायालय या एकमेव विषयाला झपाटल्यागत वाहून घेतले आणि बातमीदारी आणि अन्य प्रकारचे विपुल लिखाण केले. किंबहुना निदान मराठीमध्ये तरी पत्रकारितेच्या या स्वतंत्र आणि विशेष प्रावीण्याच्या शाखेची मुहूर्तमेढ मी रोवली आणि त्यामधील उत्कृष्टतेचे मापदंड प्रस्थापित केले असं मी नाही तर माझ्याबद्दल इतर लोक सांगतात. माझं पत्रकारितेमध्ये येणे हा निव्वळ अपघात होता. हे जरी खरे असले तरी त्यात मिळवलेले प्रावीण्य ही मात्र प्रामाणिकपणे केलेल्या अपार कष्टांची फलश्रुती होती. या प्रावीण्यासाठीच हा पुरस्कार दिला गेला असावा असे मी मानतो. हा पुरस्कार एका अर्थीने मिळाल्याने मी सुदैवी म्हणायला पाहिजे मला, कारण मी आणि माझे काम हे विस्मृतीत जाण्याच्या आधी मला हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि म्हणूनच पुरस्कार मिळालेले आजचे जे इतर पुरस्कार्थी आहेत ते विशेष अभिनंदनात पात्र ठरतात, कारण त्यांनी अंगीकारलेल्या क्षेत्रामध्ये ते सक्रिय असताना त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. हे जास्त कौतुकास्पद आहे. संघपरिवाराशी संबंधित कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची माझी दुसरी वेळ आहे. याआधी असा सहभागाचा प्रसंग 42 वर्षापूर्वी आला होता. जून 1982मध्ये पत्रकार म्हणून पूर्णवेळ नोकरीसाठी लोकसत्तामध्ये जाण्याच्या आधी सुमारे 11 महिने मी त्यावेळेला नव्याने सुरू झालेल्या सांज तरुण भारतच्या सायन दैनिकामध्ये अर्धवेळ नोकरी करत होतो. तेव्हा दादर येथील मकरंद सहनिवासच्या गच्चीवर झालेल्या संघाच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमात माझा सांज तरुण भारततर्फे अनौपचारिक निरोप समारंभ केला गेला होता. आणि त्यावेळी मला संघाचे तत्कालीन अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख श्री रज्जू भैया यांच्या हस्ते गोळवलकर गुरुजींच्या बंच ऑफ थॉट्स या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या विचार नवनीत या मराठी आवृत्तीची प्रत भेट दिली गेली होती. आजच्याप्रमाणे त्याही वेळी सुधीर जोगळेकर उपस्थित होते. व्यावसायिक कारकिर्दीत मी जे काही करू शकलो त्याचे माझ्या मेहनतीहूनही अधिक श्रेय श्री चित्तरंजन पंडित, श्री विद्याधर गोखले आणि श्री दिवी गोखले या 3 दिवंगत थोरांच्या चांगुलपणाला द्यावेसे वाटते मला. सांज तरुण भारतचे तत्कालीन संपादक राहिलेल्या श्री पंडित यांनीच मला लोकसत्तामध्ये नोकरीसाठी पाठवले. संपादक या नात्याने विद्याधर गोखले यांनी माझा लोकसत्तामध्ये प्रवेश करवला आणि कायदा आणि न्यायालय या आव्हानात्मक अशा नव्या कार्यक्षेत्राकडे मला मार्गस्थ केले. आणि कोणताही एक आवडीचा विषय निवड आणि त्यामध्ये परिश्रमाने प्रावीण्य मिळव असा बहुमोल सल्ला मला त्यावेळचे महाराष्ट्र टाइम्सचे प्रभावी सहाय्यक संपादक राहिलेले श्री दिवी गोखले यांनी दिला. विशेष म्हणजे हे तिघेही कट्टर संघवाले होते, पण त्यांनी पाडलेल्या पैलूंमुळे माझ्यासारख्या असंघिष्ठाची व्यावसायिक कारकीर्द बहरली आणि यशस्वी झाली. त्यामुळे या तिघांच्या ऋणातून अंशतः मुक्त होण्यासाठी हा पुरस्कार मी त्यांच्या स्मृतीस अर्पण करून माझे मनोगत पूर्ण करतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. इलेक्ट्रॉनिक मीडियामधनं श्रीमती प्रज्ञा पावडे जी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. माझ्या उंचीपेक्षाही पुरस्काराची उंची फार मोठी आहे हे इथे सिद्ध झालं आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक पत्रकार म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना मी नमूद करू इच्छिते की मी अजूनही स्वतःला पत्रकार म्हणवत नाही. मी पत्रकारितेची विद्यार्थिनी किंवा मी पत्रकारितेचा एक भाग असंच स्वतःला म्हणते, कारण पत्रकारिता हे क्षेत्र खूप मोठं आहे. मी त्यातला अजून एक थेंबही बनू शकलेले नाही आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा व्यासपीठावर उपस्थित प्रत्येकाचे आभार की ज्यांना ज्यांना पुरस्कार दिला त्यांच्या एवढा अनुभव कदाचित माझ्या गाठीशी नाही आहे, पण तरीसुद्धा या पुरस्कारासाठी
त्यांना मी योग्य वाटले आणि हा पुरस्कार त्यांनी मला दिला त्याबद्दल. 6 वर्षांपूर्वी ABP माझामध्ये पत्रकारितेचा प्रवास सुरू करताना आपण ABP माझाची वृत्तनिवेदिका होऊ असं कोणतंही स्वप्न उराशी बाळगलेलं नव्हतं. कारण का तेव्हा मी एंटरटेनमेंट बीटमध्ये काम करत होते. त्यानंतर राजीव सरांनी संधी दिली वृत्तनिवेदन करण्याची आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करत असताना ते पाठीशी उभे राहिले. आणि आमच्या सरिता कौशिक मॅमसुद्धा इथे आलेल्या आहेत आणि आजही कोणतीही गोष्ट, कोणतीही संकल्पना त्यांच्या समोर मांडल्यानंतर तू पुढे हो, आम्ही तुझ्यासोबत आहोत असा धीर त्या देतात, नव्या नव्या संधी देतात आणि त्यामुळे स्वतःला सिद्ध करता येतं. राजीव सर आणि सरिता मॅम या दोघांशिवाय आज इथे उभं राहणं मला शक्य झालं नसतं. त्यामुळे तुमच्या दोघांप्रतीही मी खूप कृतज्ञ आहे. माझे बाबा समोर उभे आहेत जे माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रेरणास्रोत आहेत. माझे बाबा स्वतः पत्रकार आहेत. सामनाचे ते न्यूज एडिटर आहेत आणि पूर्ण ठाणे रिजन माझे बाबा बघतात. त्याच्यामुळे पत्रकाराचं आयुष्य काय असतं किंवा पत्रकारिता म्हणजे आसीधारा व्रत आहे हे नेमकं का म्हटलं जातं ते कायम मला माझ्या बाबांकडे बघून कळायचं. कारण का रोजची धावपळ, रोज नवी आव्हानं, रोज नव्या बातम्या, त्या बातम्यांचे वेगवेगळे अँगल्स, या सगळ्याचं बाळकडू जर मला कुठे मिळालं तर ते मला माझ्या बाबांकडून मिळालं. मागे माझी आई बसली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय याचं लहानपणापासूनचं जे काही बाळकडू पाजणं असतं ते माझ्या आईने मला पाजलेलं होतं. कारण का माझी आई कोकण प्रांताची दुर्गावाहिनी प्रमुख होती, तिने काम केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल माझ्या मनामध्ये जे ममत्व आहे, जो आदर आहे तो तिथपासून रुजला. आणि त्यानंतर आयुष्याच्या एका नव्या टप्प्यावर उभं असताना माझा नवरा स्वानंद गांगल जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर स्वयंसेवक आहे आणि तिथेच म्हणजे काय म्हणतात ना, 2 जीव एकत्र येण्यासाठी काय लागतं तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांचे विचार जुळणं महत्त्वाचं असतं. आणि आमचे विचार सगळ्यात पहिल्यांदा जुळले आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की आपण लग्न करूया. त्याच्यामुळे आजही कोणत्याही प्रसंगी तो माझ्यासोबत उभा असतो. मला पत्रकारितेमध्ये काम करत असताना जी जी आव्हानं समोर येतात, जिथे जिथे जाण्याची संधी मिळते किंवा स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते, त्या प्रत्येक वेळी तू पुढे हो, मी तुझ्यासोबत आहे. फक्त सोबत नाही तर मला पुढे जात असताना प्रत्येक पावलावर ज्या ज्या गोष्टींची गरज पडेल त्या त्या गोष्टी तो मित्र म्हणून, नवरा म्हणून मला सातत्यानं पुरवत असतो. माझे सासू सासरे मला तेवढंच प्रोत्साहन देत असतात. खरं तर लग्न झाल्यानंतर मुलीचं आयुष्य बदलतं, पण माझं आयुष्य अजिबात बदललेलं नाही. मला जसं माझ्या आईबाबांकडून प्रोत्साहन मिळालं तसंच या दोघांनी कायम प्रोत्साहन दिलं आहे. आजही ते इकडे उपस्थित आहेत माझ्यासोबत आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बाकी ABP माझाची वृत्तनिवेदिका म्हणून तुमची माझी भेट रोज होतच असते. मी अजूनही शिकते. माझी शिकण्याची प्रक्रिया अशीच पुढे सुरू राहणार आहे. तुम्हाला माझ्याकडून एक पत्रकार म्हणून, ABP माझाची वृत्तनिवेदिका म्हणून ज्या काही अपेक्षा आहेत त्या तुम्ही माझ्याशी थेट बोलून किंवा माझ्या सोशल मीडियावर नक्की माझ्याशी संपर्क साधून मला कळवू शकता. कारण का सोशल मीडियाच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांना कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असते. पत्रकारितेचं व्रत स्वीकारलं आहे, ते व्रत मला अगदी शेवटापर्यंत पाळता येऊ देत, त्या व्रताचं पावित्र्य जपता येऊ देत, एवढाच आशीर्वाद तुम्हा सगळ्यांकडून आज मागते. आणि हा पुरस्कार दिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून आभार मानते. धन्यवाद. प्रज्ञानेच्या दोघांचा उल्लेख केला, राजीव खांडेकर आणि सरिता कौशिक. राजीव खांडेकर हे पुणे विश्वसंवाद केंद्राचे हा पुरस्कार सुरू झाल्यानंतरचे पहिले पुरस्कार विजेते होते. आणि सरिता कौशिकना हा पुरस्कार नागपूर विदर्भच्या विश्वसंवाद केंद्राकडनं मिळाला आहे. आज त्याही आज ठिकाणी उपस्थित आहेत. मी सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं अर्धवट राहिलेलं भाषण सुरू करू. आय एम सॉरी, काही महत्त्वाचं होतं म्हणून फोन घ्यावा लागला. आता काही पत्रकारांच्या काही समस्यांबद्दल बोलूया. तर हे सत्यशोधन करताना यू हॅव टू फेस व्हेरियस काइंड्स ऑफ चॅलेंजेस. म्हणजे अगदी हल्ले होतात, ब्लॅकमेल किंवा पर्सनल फॅमिलीला थ्रेट या प्रकारेही तुम्हाला सामोरे जावं लागतं. तरी पण तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करता.
याच्याकरता महाराष्ट्र एक असं राज्य आहे जिथे महाराष्ट्राने पत्रकारांच्या प्रोटेक्शनकरता पत्रकार हल्ला कायदा तयार केला. आणि इनफॅक्ट आय कॅन प्राऊडली से दॅट आय वॉज अ पार्ट ऑफ ड्राफ्टिंग दॅट ॲक्ट. आणि त्याला नंतर प्रेसिडेन्शियल असेंटही मिळालेला आहे आणि राज्यात कायदा लागू आहे. प्रोफेशनलिझमबद्दल जे मी म्हणालो तर तिथे जे डिजिटल एजचं चॅलेंज आहे याच्याकरता काही नवीन देर आर सम न्यू थिंग्स विच जर्नलिस्ट शुड डू. एक आहे डेटा जर्नलिझम. जगात सगळीकडे डेटा जर्नलिझम सुरू आहे. त्याचा काहीतरी कोर्स करून घेणे किंवा शिकून घेणे. आता तुम्हाला शिकण्यासाठी कुठल्याही अकॅडमीला जाण्याची गरज नाही. यूट्यूब इज युअर बेस्ट टीचर. जस्ट गो टू यूट्यूब. तुम्हाला प्रत्येक याला डेटा जर्नलिझमचे कोर्सेस तुम्ही करू शकता किंवा बाकी युडेमी इकडे तिकडे तुम्हाला जर सर्टिफिकेशन करायचं असेल तर तिकडे मिळतील. अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ डेटा. कोविडमध्ये तुम्हाला डेटा जर्नलिझमने शिकवलं की एक मला वाटतं टाईम मॅगझिनचं एक ॲनिमेशन आहे जिथे त्यांनी दाखवलं की हुबईवरून एक सिंगल पेशंटवरून कसं कोविड स्प्रेड होत गेलं. तर द पॉवर ऑफ डेटा, द पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन combined with mobile and digital media is something which journalists should look at. आपण हे बघाल की आता इवन TV मीडिया आहे. सरिता, माय फ्रेंड सरिता इज देअर. द अमाऊंट ऑफ ग्राफिक्स दे आर युझिंग, द अमाऊंट ऑफ व्हिज्युअलायझेशन दे आर युझिंग, याला तुम्ही आउटसोर्स करू शकत नाही. कारण त्या डेटाची आणि त्याच्या इंटरनल्सची जी अंडरस्टँडिंग तुम्हाला आहे ते बाहेरच्यांना येणार नाही आहे. दॅट ओनली यू हॅव टू. सो प्लीज डू सम कोर्स ऑन डेटा जर्नलिझम. तसंच एक कंपनी आहे बेलिंगकॅट. बेलिंगकॅट इज वन कंपनी इन आय थिंक इट्स UK बेस्ड. आणि ते फॅक्ट चेकिंग करतात आणि इन्व्हेस्टिगेशन्स करतात, डिजिटल इन्व्हेस्टिगेशन्स करतात. म्हणजे त्यांचे डिजिटल इन्व्हेस्टिगेशन्स इतके चांगले आहेत की एकदा एक मलेशियाचा प्लेन इट सडनली डिसअपियर्ड. तर त्यांनी संपूर्ण जस्ट युटिलायझिंग सोशल मीडिया आणि पोस्टेड फोटोज त्यांनी संपूर्ण त्याचं डिजिटल फोरेन्सिक्स केलं आणि एक्झॅक्ट हे सांगितलं की कुठल्या देशाची मिसाईल कुठे हिट झाली, प्लेन कुठे असावा. तसंच त्यांनी बाकी काही ॲट्रॉसिटीज झाले असतील, काही ह्युमन राईट्सचे व्हायलेशन झाले असतील तर फक्त त्या फोटोंवरून त्याच्या जिओ लोकेशन करून कुणी हे केलं काय केलं हे सिद्ध केलं. एक व्हेरिफिकेशन हँडबुक म्हणून एक पुस्तक आहे. एव्हरी जर्नलिस्ट शुड रीड इट. कारण आता मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन दॅट यू गेट इज कमिंग फ्रॉम ऑनलाईन अँड डिजिटल मीडिया. बघा आता ब्रेकिंग न्यूज पहिले ट्विटरवर किंवा फेसबुकवर इंस्टावर सुरू होते, त्याच्यानंतर TV व्हेरीफाय करतं आणि समटाईम्स आणि पिक्स इट अप. तर व्हेरिफिकेशन हँडबुक एक चांगलं पुस्तक आहे, वाचून घ्यावं. फ्रीली अवेलेबल आहे इंटरनेटवर. सो दीज आर द न्यू एज स्किल्स. ऑल्सो यू शुड अंडरस्टँड सम इनॉक्युलेशन्स अगेन्स्ट डिसइन्फॉर्मेशन. की डिसइन्फॉर्मेशन करणारे कोण लोक आहेत, कशाप्रकारे ते करतात हे जर्नलिस्टने समजून घेणे आवश्यक आहे. ओनली देन यू इन द कॅपॅसिटी ऑफ गार्जियन ऑफ दिस सोसायटी you would be able to guide us, you would be able to bring us to truth, and you would be able to do your duty. Thank you so much. मी श्री गौरव ठाकूरजी यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार सगळ्यांनी. माझी मराठी इतकी चांगली नाही आहे, सो मैं हिंदी में बोलूँगा, चलेगा? ओके, थैंक यू. सो आज बहुत ही इम्पॉर्टेंट बात हुई. जैसे सर ने बताया कि मिस इन्फॉर्मेशन बहुत ज़्यादा स्प्रेड हो रहा है और ये कड़वी सच्चाई है. मतलब जब से बीजेपी गवर्नमेंट जीती उसके बाद से मतलब एक नैरेटिव वॉर ही शुरू हो गया जो कि ऑपोजिशन ने बहुत अच्छे से कैपिटलाइज़ किया. सो अब हम देख सकते हैं कि ऐसी ऐसी खबरें आ रही है कि जहाँ पे जो फॉरेन कंट्रीज़ है, तो सर ने CIA का लिंक बताया, CIA के लिंक्स बांग्लादेश में मिले, ISI के लिंक्स बांग्लादेश में मिले, और वही सेम पैटर्न हम देख सकते हैं इंडिया में भी कहीं ना कहीं एक पर्टिकुलर लेवल पे हो रहा है, राइट. सो एक्सटर्नल फोर्सेस का इन्फ्लुएंस इंडियन पॉलिटिक्स में होना स्टार्ट हो चुका है और ऐसे में हम क्या कर सकते हैं इसके लिए, वो सवाल आता है. सो मेरा ऐसा मानना है कि हमें एक स्ट्रॉन्ग कम्युनिटी बनानी होगी जिसे इस एक्सटर्नल इन्फ्लुएंस
को फाइट करना होगा, बिकॉज हमें काम जो भी करना है वो डेमोक्रेटिकली ही करना होगा ऑब्वियसली, विच मीन्स कि ये सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स रहेंगे, इनमें रेगुलेशंस आएगा। तो अगर आपको एक फॉल्स नैरेटिव को फाइट करना है तो हमें अपनी फैक्ट चेकिंग को स्ट्रॉन्ग रखनी होगी और हमें बहुत ही स्ट्रॉन्ग नैरेटिव्स क्राफ्ट करने होंगे जो कि नेशनल हित में है, देश के हित में है। सो मेरा आज के इस सेशन में बस यही सजेशन रहेगा और यही जितना मैंने इस मुद्दे पे सोच विचार किया है कि इससे पहले कि हम रियलाइज़ करें कि देर ना हो जाए, देर ना हो जाए, उससे पहले हमें समय रहते एक्शन लेना स्टार्ट करना पड़ेगा। बिकॉज कहीं ना कहीं हम ये फॉल्स नैरेटिव का असर देख रहे हैं, इलेक्शंस में हमने देखा, और ये यहाँ से बद से बदतर ना हो जाए उससे पहले हमें कुछ ना कुछ एक्शन लेना होगा अपने तरफ से। पुढचे कार्यक्रमचे जे आता होणार आहेत 2 आहेत, सरांना पण निघायचं आहे। त्याच्या आधी मी सुधीरजींना आणि त्याच्या आधी प्रसादजींना विनंती करतो की आज ते व्यासपीठावर आहेत, आपले मनोगत ते पण व्यक्त करावं। धन्यवाद। वाग्देवता सरस्वती आणि महर्षी व्यास या दोघांना विनम्र अभिवादन। ज्या पुरस्काराच्या निमित्तानं आपण इथं सगळे जमलेलो आहोत त्या महर्षी नारद यांनाही विनम्र अभिवादन। व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, श्रीमान ब्रिजेश सिंगजी आणि इथे उपस्थित असलेले सर्व पुरस्कारार्थी, त्यांचे पत्रकार मित्र, समर्थक इत्यादी इत्यादी, या सगळ्यांनाही खूप खूप धन्यवाद। आपण इथे सगळे उपस्थित झालेला आहात। अत्यंत कमी वेळात बोलतो कारण आपल्याला वेळमर्यादा प्रत्येकाला आहे। पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना पुरस्कार स्वीकारल्याच्या नंतर ही जबाबदारी पुढे नेत असताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की भूमिका घेण्यात लाजण्याची काहीच गरज नाही। भूमिका घेतली पाहिजे आणि भूमिका घेऊन ती टिकवून ठेवली पाहिजे, कारण हे आपलं लोकशाहीतलं सगळ्यात मोठं हत्यार आहे। दुसरा मुद्दा, पत्रकारिता ही निष्पक्ष करायला पाहिजे हे तेच सांगतात ज्यांना त्यांच्या विरोधात प्रचार नको असतो। त्यामुळे तुम्ही तिथेही भूमिका घेऊ शकता। जर समजा भूमिका घेतली नसती तर बहुजन नायक नसता, केसरी नसता आणि सामना पण नसता। सामना, केसरी, बहुजन नायक ह्या सगळ्यांनी भूमिका घेतलेल्या आहेत। याच्या पुढचा मुद्दा, तो कायम आणि कायम आपल्याला रायटिंग ऑन द वॉल ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात त्याप्रमाणे लक्षात ठेवून आचरणाला पाहिजे। राष्ट्र प्रथम, भारत सर्वोत्तम ही भूमिका पत्रकारांनी पाळायला हवी आणि याच्या पलीकडे आणि याच्या अलीकडे सुद्धा असता कामा नये। पत्रकारितेत आणखीन पुढं काय करायचं याविषयी सांगण्यासाठी इतर खूप महत्त्वाचे मान्यवर आहेत। अजितजींनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केलेला आहे, मला त्याची पुनरावृत्ती करण्याची अधिकार पात्रता नाही, पण त्यांचं एक गोष्ट त्यांची जी मला आवडली ती आजच्या काळातल्या पत्रकारांनी अंगीकारायलाच हवी आणि ती आहे संपूर्ण योगदानासह सातत्य। आपण एखादी गोष्ट करतो, 4 दिवस करतो, 5व्या दिवशी कंटाळतो, 6व्या दिवशी सोडून देतो। मला वाटतं ते टाळायला हवं। सातत्यपूर्ण भूमिका ही पत्रकारितेला जिवंत ठेवण्यासाठी खूप गरजेची आहे। एक छोटंसं उदाहरण फक्त देतो। तुम्ही अमिताभ बच्चनला फॉलो करत असाल नसाल मला ठाऊक नाही, पण तो नियमित ट्विट करत असतो। तो कधी असं म्हणत नाही की आज कंटाळाला, आज राहू द्या। तो नियमित ट्विट करतो। हे सातत्य आपल्याला हवं आहे आणि हे सातत्य भूमिकेला धरून असेल तर निश्चित आपल्याला पाय रोवून उभं राहायला मदत करतं। इथं खरं तर हा विषय थोडासा कदाचित विषयाला धरून होणार नाही, पण सांगणं गरजेचं आहे आणि मी अत्यंत जबाबदारीनं सांगतो। पत्रकारांना व्यसनांपासून दूर राहायला शिकवायला हवं आहे, कान पकडून त्यांना ते शिकवायला हवं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक संपादकानं आपल्या कार्यालयातल्या प्रत्येक तरुण पिढीमध्ये सिगरेट, दारूची वाढत चाललेली व्यसनं टाळायला हवीत आणि याच्यासाठी प्रबोधन करायला हवं। माझा एक मित्र सातत्यानं मला असं म्हणत असतो की
तो दारू पित नाही म्हणून त्याला पराभूत करता येत नाही. ही बाब पत्रकारांनी अंगीकारायला हवी. मला माहीत नाही हे किती जणांना पटेल, पण टी व्हीत हे करायलाच हवं आणि हे टी व्हीच्या पलीकडे जाऊन जर करता आलं तर मला अधिक आनंद होईल. धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरती मी उभा आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी कीर्ती कॉलेजने आपलं सभागृह या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल मी कीर्ती कॉलेजच्या प्राचार्यांचे, व्यवस्थापनाचे, या इथे उपप्राचार्य उपस्थित आहेत त्यांचेही मनापासून आभार मानतो. मी 1973 साली या महाविद्यालयातून पदवीधर झालो आणि त्यानंतर आज पहिल्यांदा पुन्हा या महाविद्यालयामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने येतो आहे आणि मलाही इथे खूप त्यामुळे घरगुती कार्यक्रमामध्ये आल्यासारखं वाटलं. मी कॉलेजच्या मनापासून आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ब्रिजेश सिंग यांनी त्यांच्या अतिशय व्यस्त धावपळीत नव्हे, त्यांच्या व्यस्ततेचा परिचय आपल्याला भाषण सुरू असताना आला असेल, तर त्यातनं त्यांनी यायचं मान्य केलं, तेवढा वेळ त्यांनी दिला, त्याबद्दल मी विश्वसंवाद केंद्रातर्फे त्यांचे मनापासून आभार मानतो. ज्या 8 पत्रकारांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं त्या सर्वांनी या ठिकाणी येऊन हा सन्मान स्वीकारला. त्यातल्या 3घांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या, त्याबद्दल त्या सर्वही 8ही जणांचे, त्यांच्याबरोबर आलेले त्यांच्या परिचितांचे, नातेवाईकांचे, उपस्थितांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. या पुरस्कारासाठीची जी निवड समिती होती त्या निवड समितीमध्ये प्रसाद काथे, त्यानंतर अश्विनी मयेकर आणि प्रणव भोंदे या 3घांनी जी मदत मला केली त्याबद्दल त्या 3घांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपणा सर्वांचे मनापासून ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. सर्व विजेत्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे आणि मुख्य